परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आतापर्यंत आपण 42 स्पर्धकांचं वक्तृत्व ऐकलेलं आहे आणि अगदी स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. फक्त 12 स्पर्धक आता राहिलेले आहेत. चला तर आपण सज्ज होऊया. यावेळेस आपणासमोर येत आहे आनंद डोनाल्ड, सेंट लूक चर्च, बल्लारपूर. अश्विनी कांबळे, सेंट पॉल चर्च, मुंबई. आणि त्यानंतर तयार राहतील संजय रुपटक्के, आवर लेडी कन्सलर एफ्लिक्टेड चर्च, पुणे. दूसरा इतिहास 7:13 में परमेश्वर ऐसा कहता है कि मैं अपनी प्रजा पर मरी फैलाऊंगा और मेरी जो प्रजा के लोग हैं वो अगर मेरे दर्शन के खोजी होंगे तो वो अपने बुरे कामों से फिरे और फिर मैं उनको स्वर्ग से सुनकर उनके देश को जो कहते हो कर दूंगा. मैं मिस्टर आनंद डोनाल्ड, सेंट लूक चर्च, बल्लारपुर, CNI, नागपुर धर्म प्रांत से आपके सामने आज का जो एलोकेशन कंपटीशन है जिसका विषय कोविड-19 संधि या शाप, इसके ऊपर अपने विचार को प्रस्तुत करता हूँ. आज हम देख रहे हैं 22 मार्च 2020 से कितनी जगह पे लॉकडाउन हो गया और इस लॉकडाउन की जगह पे अनेक प्रकार की विपत्तियां हमारे जीवनों में कहीं ना कहीं तरीकों से आ रही है. हमारी ही नहीं लेकिन अनेक लोगों के जीवनों में जब हम इसको देखते हैं तो शायद कहीं ना कहीं हम परमेश्वर के लिए हमारे पास समय नहीं है या हम अपने खुद के दिनचर्या में इतने व्यस्त हैं कि आज हमारे पास समय नहीं है. लेकिन परमेश्वर ने हमें संधि दी है, क्योंकि वो हमको संधि किस प्रकार से देता है आज हम वो देखने जा रहे हैं. संधि वो इस प्रकार से देता है जैसा भजन संहिता 1:2 में उसने कहा है, धन्य है वह मनुष्य जो रात दिन यहोवा का ध्यान करता है. वाकई हम शायद रात दिन परमेश्वर का ध्यान नहीं करते, लेकिन हमको आज उसने वो संधि को दिया है. दूसरी चीज आज हम देखते हैं, हम पवित्र शास्त्र को इतनी गहराई से नहीं पढ़ते, लेकिन आज हमारे पास समय ही समय है और शायद आज हमको परमेश्वर ने यह मौका दिया है कि हम उसके पवित्र शास्त्र को बहुत सुंदर तरीके से पढ़ के अपने ज्ञान को, मनों को और अपने हृदय को बढ़ाने वाले हो सके. क्योंकि उसने कहा है मत्ती 4:4 में, मनुष्य केवल रोटी से ही नहीं लेकिन परमेश्वर के हर एक वचन से वो जीवित रहेगा. रोमियो 10:17 भी हमको ऐसे ही कुछ बताता है कि हमें विश्वास करना है. विश्वास सुनने से और सुनना मसीह के जीवन से होता है. आज हम देखते हैं हमारे चर्चेस को ताला लगा हुआ है, चर्चेस बंद है, कहीं पर भक्ति नहीं होती, लेकिन ऑनलाइन भक्ति हो रही है. आज परमेश्वर ने ये संधि दी है कि एक चर्च का परमेश्वर ने आज सारे घरों को परमेश्वर ने आराधनालय में और चर्चेस में बदल दिया है. ये संधि परमेश्वर की ओर से हमारे जीवनों में आई है. और किस प्रकार की संधि मिली है, जैसा उसने लिखा है 2 तिमुथियुस उसका 3 अध्याय 16-17 वचन में कि पवित्र शास्त्र जो लिखा गया है वो परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया है और भले काम के लिए रचा गया है. और परमेश्वर कहता है उसमें ये भी कि इसके लिए तुम एक दूसरे की चिंता करो और भले काम के लिए तत्पर हो जाओ, जो हम परमेश्वर के सिद्ध लोग हैं. क्योंकि परमेश्वर हमें ये मौका दे रहा है कि जो गोर गरीब है, लाचार है, जिन्होंने अपनी नौकरियों को छोड़ दिया है इस कोविड-19 में, जिनके पास आज नौकरी नहीं है, उनके घर में खाने के लिए नहीं है, उनकी भी सुधि लेने परमेश्वर हमको आज हिम्मत, शक्ति, सामर्थ्य, बल और पैसों से हमको मालामाल किया है. और कहता है कि अगर तुम दोगे, लूका 6:8 में, कि तुम दोगे तो तुम्हें भी दिया जाएगा और लोग तुम्हें उभरते दबा दबा कर, हिला हिला कर तुम्हारे गोद में भरेंगे. हमारी गोद का इस्तेमाल करेंगे परमेश्वर, और जिस नाप से तुम नापते हो उसी नाप से तुम्हारे लिए नापा जाएगा. परमेश्वर कहता है निर्धन की जो सुधि लेता है या निर्धन की जो मदद करता है, परमेश्वर उनकी घर में कभी घटी होने नहीं देता. सबसे इंपॉर्टेंट चीज, आज हम पारिवारिक प्रार्थना को बहुत सुंदर तरीके से करते हैं. आज हमारे बच्चे, जो छोटे बच्चे हैं, वो प्रभु की प्रार्थना को सीखते हैं, 10 आज्ञाओं को सीख रहे हैं. क्योंकि आज हम घर में आज संपूर्ण तरीके से हम परमेश्वर की बाइबल या पिक्चर बाइबल को हम बच्चों के साथ बांट सकते हैं. बच्चे उससे ज्ञान को प्राप्त कर सकते हैं. बच्चे जो बढ़ रहे हैं वो परमेश्वर के वचन को पढ़ना सीख रहे हैं. ये बरकत और आशीष परमेश्वर के ये संधि के जरिए हमारे जीवनों में मिली है, जो अपने जीवन को व्यस्त रखते थे. सबसे इंपॉर्टेंट, परमेश्वर ने हमको प्रार्थना के लिए संधि दी है कि हम एकांत में भरपूर समय ही समय में हम परमेश्वर के साथ बातचीत को कर सकते हैं. क्योंकि परमेश्वर कहता है यिर्मयाह 29:11 में कि जो मेरी कल्पनाएं तुम्हारे विषय में है उन्हें मैं जानता हूँ, वो हानि की नहीं लेकिन भलाई की है. और परमेश्वर कहता है, उसमें परमेश्वर ये कहता है कि अंत में तुम मेरी आशा को महसूस करोगे. यानी ये आशा परमेश्वर की संगति में हमारे साथ रहता है. दुनिया कहती है, संपूर्ण दुनिया कहती है हार मान जाओ, लेकिन परमेश्वर कहता है बस 2 कदम और. ये परमेश्वर का विश्वास हमारे जीवन में है, क्योंकि परमेश्वर कहता है कि जो मुझे सच्ची तरीके से पुकारता है मैं उसकी प्रार्थना को सुनता हूँ. खुदा कहता है कि तुम आनंदित रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो
और हर एक उत्तम चीज़ों के लिए तुम धन्यवाद करो, क्योंकि मसीह में परमेश्वर की यही इच्छा है। और अंत में परमेश्वर हमें कहता है, जो मैंने पहले कहा, दुनिया कहती है हार मान जाओ, लेकिन परमेश्वर कहता है बस 2 कदम और, गलतियों 6:9, भले काम की साहस ना छोड़ो, क्योंकि हम उसके लिए रचे गए हैं। और उस भले काम को अगर हम आशा हमारी न टलेगी या हमारा विश्वास न टूटेगा, तो हम एक दिन कटनी को जरूर काटेंगे। थैंक यू। प्रेज द लॉर्ड. मी अश्विनी सुभाष कांबळे. मी मुंबई येथे सेंट पॉल चर्चची सभासद आहे. सर्वात प्रथम मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देते की परमेश्वराने मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली. तसेच सेंट लुक्स चर्चचे पाळक साहेब सुधीर गायकवाड आणि कमिटीचेही मी आभार मानते की त्यांनी अशी सुंदर अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर या स्पर्धेचा जो विषय आहे कोविड-19 संधी की शाप. आता संधी की शाप हा आपल्यासमोर एक प्रश्नच पडलेला आहे. तर हा प्रश्न आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर खरोखर संधी ही जी ही दिलेली आहे, तर खरोखर ही परमेश्वराने एक मोठी संधी दिलेली आहे. त्याच्या आपण अधिक जवळ गेलो पाहिजे. कोरोना या आजाराने आपल्याला मनुष्याला घरोघरी बसण्यास सांगितले आहे. म्हणजे हा एक प्रकारे काय आहे, लॉकडाऊनच आहे. तर या लॉकडाऊनच्या वेळेस आपण परमेश्वराच्या अधिक जवळ गेलो पाहिजे, म्हणजे त्याला शरण गेलो पाहिजे आणि त्याला अधिक वेळ दिला पाहिजे. आणि खरोखर या लॉकडाऊनचा आपण खरोखर चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे. आणि तसेच यशाया 26:20 मध्ये असं लिहिलेलं आहे की चला माझ्या लोकांनो, दारे लावून घ्या, खोल्यात जावा आणि क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत आपण थोडा वेळ लपून राहावा. खरोखर परमेश्वर असं आपल्याला एक संदेश देत आहे त्या बायबलच्या वचनाद्वारे की आपण क्रोधाचा जो झपाटा निघू जाईपर्यंत आपण काय करूया, घरात राहूया. आणि त्या घरात राहून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराजवळ आपण पश्चाताप केला पाहिजे. आणि हीच एक मोठी संधी आहे की परमेश्वराच्या आपण अधिक जवळ जाण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आणि दुसरं म्हणजे आहे की शाप. आता शाप म्हणजे काय, आता कोरोना हा खूपच मोठा शाप आहे. खरोखर प्रियांनो, मी सांगते की जो एक 100 वर्षाने एक पिढ्याना पिढ्या या जगावर तर आलेलीच आहे. पण हा कोरोना खूप मोठी एक पिढा आहे, जे मानव जातीला खूप घातकदायक म्हणजे खूप भयंकर अशी परिस्थिती निर्माण होऊन जात आहे. तर आपण दुसरे इतिहास 7:14 मध्ये असं बघत आहोत, जर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्याची विनंती ऐकून त्याच्या पापांची क्षमा करेन व त्याच्या देशातून क्लेश नाहीसा करेन. खरोखर या वचनानुसार असं समजतं की आपण खरोखर कृती करणे खूप गरजेचं आहे. कारण की ही कृती म्हणजे कोणती, की घरात राहून आपण परमेश्वराला वेळ दिला पाहिजे. आणि ज्या मानव जातीला, ज्या मनुष्याला परमेश्वराबद्दल जी माहिती नाहीये, परमेश्वराची नीट ओळख नाहीये, तर आपण ते परमेश्वराची ओळख आपण नीट पटवून दिली पाहिजे, आपण नीट सांगितली पाहिजे. आणि ही जी कृती आहे आपण ती केली पाहिजे. आणि खरोखर कृती करणारे खरोखर आपले जे पाप आहे, जे संकट आहे ते दुरावले जाणार आहे. आणि खरोखर परमेश्वर खूप महान आहे. आणि या वचनानुसार आपल्या ज्या विनंती आहे ती स्वर्गातून परमेश्वर नक्कीच ऐकेल. आणि उदाहरणार्थ जसं जक्कयाने परमेश्वर कोण आहे असं हे ठाऊक नसतानाही जक्कयाने हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की परमेश्वर कोण आहे. तर त्याला त्याच्या कुटुंबाला काय तारण घोषित केले परमेश्वराने. मग तसेच आपण परमेश्वर ह्या आपल्या कृतीमुळेच परमेश्वरही तारण असं आपल्यासाठी घोषित करेल. आणि परमेश्वर त्याला अपेक्षित अशी कृती करण्यासाठी आपण सर्वांस सहाय्य मदत करू. आणि तसंच माझ्या अनुभवानुसार मी सांगते, गेले काही महिन्यापासून म्हणजे मे महिना 4 महिने झाले आजकाल आपले लॉकडाऊन आपलं चालू आहे. तर 4 महिन्यामध्ये जो मे महिना हा जो होता तो आमच्यासाठी भयंकर
होता. खूप म्हणजे भयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. तर ह्या भयंकर परिस्थितीमध्ये माझे आई-वडील, माझा मोठा भाऊ हे तिघंही ह्या आजारातून म्हणजे ह्या कोरोना ह्या आजारातून गेलेले आहेत. म्हणजे ह्या संकटापासून गेलेले आहेत. पण खरोखर परमेश्वराने आमच्या प्रार्थना, आमच्या विनंती खूप ऐकली आहे आणि खरोखर त्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धावा घेतला आणि खरोखर परमेश्वराच्या आम्ही अधिक जवळ गेलो. म्हणून परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकून त्या विनंत्या आमच्या पूर्ण केल्या आणि माझ्या आई-वडिलांना, माझा मोठा भाऊ हे तिघंही अगदी सुखरूपपणे घरी आले आणि खरोखर परमेश्वर खूप महान आहे. त्याच्याकडे खरोखर मागा म्हणजे तो तुम्हाला नक्कीच देईल आणि परमेश्वराचं जे वचन सांगतं, संधी आहे तुम्ही साधून घ्या. खरोखर ही मोठी संधी आहे. प्लीज तुम्ही साधून घ्या आणि खरोखर परमेश्वर तुम्हाला नक्कीच तारण देईल. कारण की हे जो तारणाचा जो दिवस आहे, जो क्षण आहे तो आपण घालवला नाही पाहिजे. खरोखर परमेश्वर खूप महान आहे आणि परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. आमेन. प्रेज लॉर्ड. मी संजय बबनराव रुपटके, राहणार पिंपरी गाव, पुणे 17, मेंबर आवर लेडी कॅथलिक चर्च पिंपरी पुणे. आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे कोविड-19 संधी किशाप. ऐकोनी देवा हाक तुझी, चरणाशी तुझी आलो आम्ही. शरणं 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 प्रभो, शरणं 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 प्रभो. सर्वप्रथम करोना या महामारीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच या जैविक युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटल स्टाफ, स्वच्छता दूत या करोना योद्ध्यांना सलाम. चीनच्या वुहान शहरापासून ते प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलेल्या या महाभयानक अशा विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगातील लाखो लोक यात बळी पडले आहेत. अनेक जण या आजाराने बाधित आहेत. कित्येक लोक भीतीने गांगरून गेले आहेत. करिंथ अध्याय 10 वचन 13 मध्ये देव म्हणतो, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परिस्थिती तुम्हाला गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही. अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले, हजारो कामगार बेकार झाले, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, संपूर्ण अर्थचक्रच थांबलं, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं, प्रेताचे खच पडले, होत्याचे नव्हते झाले आणि संपूर्ण मानवजात मोठ्या संकटात सापडली. जीवनाविषयी आशा धूसर झाली आणि न भूतो न भविष्यती असे लॉकडाऊन झाले. करिंथकरास पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे, संकटकाळी तू माझा धावा कर म्हणजे मी तुला त्यातून सोडवील आणि तू माझे गौरव करशील. अशा वेळी अनेक मंदिरे, चर्चेस, देवालय बंद असताना देखील डॉक्टरांमध्ये लोक देव पाहत होते आणि माणुसकीच्या संवेदना अनुभवत होते. त्यामुळे देवावरचा विश्वास दृढ होत होता. कारण प्रत्येक गोष्टीत देवाची काहीतरी योजना असते. म्हणूनच यशाया 41:10 मध्ये देव म्हणतो, भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला शक्ती देतो. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. ज्याप्रमाणे झाडाची पानगळ होते आणि नवीन पालवी फुटते आणि बहर येतो, त्याप्रमाणे मानवी जीवनात देखील हेच बदल अपेक्षित असतात. ही काळाची गरज आहे. म्हणून स्वतःच्या मर्यादा, गरजा, उणीवा लक्षात घेऊन त्यात बदल करीत नवीन आविष्कार घडवण्याची किमया करणं म्हणजे परिवर्तन. लॉकडाऊन काळात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झाला. ऑनलाईन आणि डिजिटल क्षेत्रात क्रांती झाली. प्रदूषण कमी होऊन आयुर्वेदाला चालना मिळाली. स्वदेशी चळवळ आणि देशाभिमान जागृत झाला. आरोग्यविषयक उणीवा आणि जाणीवांची गरज अधोरेखित झाली. सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली. स्वच्छता मोहिमेवर प्रबोधन झालं. बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. माणसाचा आत्मविश्वास याही परिस्थितीत जागृत झाला आणि जीवनाविषयीचा दृष्टिकोन बदलला. सरकारी सूचना आणि आरोग्यविषयक सुरक्षितता पाळून करोनाबरोबर जगण्याची सवय झाली. संकट जरी गंभीर होतं तरी लोक आता खंबीर झाले. कारण यहोशवाच्या पहिल्या अध्यायात देव म्हणतो, खंबीर हो, हिम्मत धर, म्हणून हेही दिवस निघून जातील. याप्रमाणे नवी आशा, नवी दिशा समजून संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व मानवजात आज सज्ज झाले आहे. म्हणून मंदी ही संधी समजून कोविड-19 शाप नसून एक संधी आहे असे मानून मोठ्या धैर्याने या संकटाचा मुकाबला होत आहे आणि लवकरात लवकर लस निर्मिती होऊन एक नवीन आशेचा किरण प्रज्वलित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सुखी ठेव तू सर्वांना, सुखी ठेव तू सर्वांना. देवा आमुची हीच प्रार्थना, देवा आमुची हीच प्रार्थना. धन्यवाद. वक्तृत्व सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आम्ही आभार मानतो. आता आपल्यापुढे येत आहे सिस्टर लुसी आढाव, सीजेसी चर्च पुणे, आणि त्यानंतर आपलं वक्तृत्व सादर करतील पवित्रा कुंशीकर, जीसस क्राइस्ट गॉस्पल चर्च सोलापूर, आणि त्यानंतर तयार राहतील ब्रदर प्रदीप दुप्ते, गुड न्यूज चर्च लातूर. ख्रिस्तात सर्वांना सलाम. मी लुसी आशिष आढाव. मी सीजेची चर्च येरोडा येथील सभासद आहे. कोविड-19 संधी की शाप. कोविड-19 परदेशातून भारतात आलेला हा आजार पाहता पाहता भारतामध्ये सर्वत्र पसरला आणि तो आजार कमी होण्याच्या ऐवजी तो दिवसेंगणिक वाढतच चालला आहे. भारत सरकारने खूप सारे प्रयत्न केले, लॉकडाऊन केलं, बऱ्याचशा गोष्टी करून पाहिल्या, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण की त्याचा प्रसार वाढताना आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. कित्येक जणांच्या मनात हा विचार आला असेल की कोविड-19 हा शाप तर नसेल? नाही, कोविड-19 हा शाप नाही असं मला वाटतं. अनुवादच्या पुस्तकामध्ये अनुवाद याचा 28वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या आज्ञा जर पाळल्या नाहीत तर त्यातील लिहिलेले 15 वचनापासून लिहिलेले जे शाप आहेत ते शाप येऊन तुला गाठतील. त्याचप्रकारे आपण नवीन करारात पाहतो की नवीन करारात गलती करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू हा वधस्तंभावरती येशूने आपलं प्राण अर्पण केला आणि झाडावर टांगलेला तो शापित आहे असा शास्त्रलेख सांगतो. म्हणजेच येशूने आपणावरचे सर्व शाप त्या वधस्तंभावरती हे मोडून टाकलेले आहेत. तो स्वतः शापित झाला, तो स्वतः शापग्रस्त झाला आणि त्याने आपणावरचे शाप मोडून टाकले. आणि त्याने वधस्तंभावरती आणखीन एक शब्द बोलला होता आणि तो म्हणजे पूर्ण झाले आहे. आणि खरोखर त्यामुळे मला असे वाटते की कोविड-19 हे जे आहे ते शाप नाही आहे, तर ती संधी आहे. ती संधी अशासाठी आहे आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 8वं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुम्हाजवळ येईल. आज आपल्याला ती संधी आहे देवाजवळ जाण्याची, देवाचं वचन वाचण्याची, देवाच्या वचनावरती चिंतन करण्याची, मनन करण्याची. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कदाचित पुरेसा वेळ मिळत नसेल देवाचं वचन वाचण्यासाठी, परंतु आज कोविड-19च्या कालावधीमध्ये वर्क फ्रॉम होम, घरातूनच कामं होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला देवाचं वचन वाचण्यासाठी पुरेसा असा वेळ आहे, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी पुरेसा वेळ आहे, देवाचं स्तुतिस्तवन करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कोविड-19 ही एक आपल्याला संधी आहे देवाच्या जवळ जाण्यासाठी. त्याचप्रकारे आता चर्चेसमध्ये, प्रार्थना सभामध्ये, सहभागितेमध्ये फार निर्बंध घातलेले आहेत आणि फार अटी देखील घातलेल्या आहेत. परंतु कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात. म्हणजेच आपण देवाचे मंदिर आहोत. आणि जर आपण देवाचे मंदिर आहोत तर आपण ती उपासना, ती स्तुतिस्तवन, प्रार्थना, वचन हे आपण स्वतः केलं पाहिजे. आपण वचन वाचलं पाहिजे, त्या वचनानुसार आपण आचरण केलं पाहिजे. सतत आणि सतत आपल्या मुखामध्ये त्याची स्तुतिस्तवन असलं पाहिजे. आणि खरोखर ही एक संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे की त्याच्या स्तुतिस्तवनामध्ये राहण्याची. आज कोविड-19मुळे कितीतरी मृत्यूचा आकडा हा लाखोच्या घरात गेलेला आहे, परंतु आज तरी देखील आज आपण जिवंत आहोत आणि आपण जिवंत आहोत हे त्या परमेश्वराची कृपा आहे. आणि खरोखर कोरिन्थीकरास 2 पत्र याचा 5वा अध्याय आणि 15वं वचन आपल्यासाठी सांगतं की तो जो परमेश्वर, जो येशू आहे, जो आपल्यासाठी मेलेला आहे आणि आपण जे जगत आहोत ते आपण आपल्यासाठी नाही जगायचं आहे, तर आपण जो आपल्यासाठी मेला
आणि जो उठवला गेला त्याच्यासाठी आपण जगायचं आहे. आज आपल्याला ती संधी आहे येशूसाठी जगण्याची. आज आपल्याला ती संधी दिलेली आहे देवाने त्याच्या वचनामध्ये वाढण्याची, त्याची सुवार्ता सांगण्याची, येशूला आपल्यामध्ये घेऊन येशूच्यानुसार आपलं आचरण करून आणि त्यानुसार आपण पुढं जायचं आहे. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन सांगतं की प्रभूचा दिवस हा चोरासारखा आहे आणि तो केव्हा येईल हे आपल्याला ठाऊक नाही. मग आज आपण तयारी करायला हवी, कारण की तो जेव्हा येईल तेव्हा आपण तयार असलं पाहिजे आणि जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याच्यासोबत वरती घेतलं जाऊ. आज आपण तयार आहोत का? आणि जर नाही तर आपण तयारीला लागलं पाहिजे. कोरोनाच्या भयापेक्षा परमेश्वराचं भय धरलं पाहिजे, त्याच्याच वचनात राहिलं पाहिजे. थँक्यू. येशू ख्रिस्ताच्या नावात सगळ्यांना सलाम. तर आपण या प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद गौरवशाली तुझ्या, तुझ्या नावाला मान महिमा गौरव तुझा. धन्यवाद करते राजा, ही संधी मला दाखवलास, ही संधी मला दिलीस, त्यामुळे धन्यवाद करते. हो देव, पण मी जे वचन सांगणार आहे ते माझी इच्छेने नाही तर तुझ्या इच्छे प्रकारे सांगणार. मला चांगली बुद्धी ज्ञान दे. पुढे येणारे प्रत्येक क्षण तुझ्या हाती सोपवून, आम्हा सगळं तुझ्या लेकरांना तुझ्या हाती सोपवून ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागते, म्हणून तुम्ही ऐका. आमीन. तर प्रियानो, माझं नाव आहे पवित्रा पेरेश कुंशीकर. जीजस क्राइस्ट गॉस्पल चर्च सोलापूर या चर्चची सभासद आहे मी. बायबल ओपन युनिव्हर्सिटी इंडिया इंटरनॅशनल या विश्वविद्यालयातील स्टुडंट आहे. तर प्रियानो, विषयाकडे वळू. कोविड-19 संधी की शाप म्हणजे कोविड-19 कोरोना हे जगभर पसरलेली एक जंतू आहे, म्हणजे किंवा महामारी आहे, ही सगळ्यांना माहीत आहे. तर प्रियानो, ही एक चीन या देशात आलेलं आहे आणि कुठून कुठेपर्यंत पसरलेलं आहे, किती जणांचा मृत्यू झालेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर प्रियानो, आपली ख्रिस्ती लोकांना तर माहीतच आहे, म्हणजे पूर्ण विश्वास आहे की हा रोग जे आहे, हा जंतू जे आहे, जे दृष्टीस देखील पडत नाही, ते देवानेच या जगात आणलेला आहे. म्हणजे देवानेच या जगात आणलेला आहे. म्हणजे हा रोग चीन या देशात आलेला आहे. चीनवर देवाचा राग आलेला आहे का? चीनवरच न येता पूर्ण जगात, म्हणजे हा रोग फक्त केवळ चीनमध्येच न राहता चीनच्या देशातील फक्त नागरिकांवर हा रोग न पसरता जगभर पसरलेला हा रोग आहे कोविड-19. या रोगावर अजून देखील उपचार म्हणजे त्यावर लस औषध कोणत्याही प्रकारचं आलेलं नाही. उपचार घेत आहेत अनेक असे रोग आहेत. हे रोग जे पसरलेले आहेत त्या रोगावर अनेक लोक जे उपचार घेत आहेत. हो प्रियानो, हे रोग देवानेच आणलेला आहे असा आपला विश्वास आहे. तर प्रियानो, देवाला हा कोप आलेला आहे. देव या जगाचं निर्माण करता आहे आणि देवाला या पूर्ण सृष्टीवर, या सृष्टीचे प्रत्येक लोकांवर देवाचा अधिकार आहे, कारण देव हा क्रिएटर आहे. तर प्रियानो, एक उदाहरण सांगते. जर एखादा माणूस एखाद्या वस्तूचा निर्माण केला तर त्यावर पूर्ण अधिकार त्याला असतो आणि तो ठरवला तर त्या वस्तूचा नाश देखील करू शकतो. म्हणजे त्याला अधिकार आहे, म्हणजे त्या वस्तूचं पूर्ण माहिती आहे. तर परमेश्वराला पण या जगावर पूर्ण विश्वास आहे, म्हणजे पूर्ण विश्वास आहे की माझे लेकरं तर माझ्याजवळ येतील. म्हणजे मी जग निर्माण केले आणि माझ्या लेकरांना दिलेलं आहे. हो प्रियानो, परमेश्वर हा त्या जगाचा निर्माण करता आहे. म्हणजे चीनवर, जगावर देवाचं कोप प्रगट झालेला आहे. देवाचा राग कसं असणार आहे ते आपण पवित्र शास्त्रात पाहू. एहेजकेलाचं पुस्तक, जुना करारातील एहेजकेलाचं पुस्तक 14वा अध्याय 13व वचन. मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून मजविरुद्ध पातक केल्यास, म्हणजे पातक म्हणजे पाप, म्हणजे एखादा देश देवाविरुद्ध म्हणजे विश्वासघात करून, मजविरुद्ध म्हणजे परमेश्वराने म्हणलेलं आहे की एखादा देश माझ्याविरुद्ध विश्वासघात केल्यास काय होईल पहा. मी त्यावर आपला हात चालवेन, त्याच्या अन्नाचा अधिकार तोडेल, अन्नाचा आधार तोडेल, देशात दुष्काळ पाडेल आणि त्यातून मनुष्य व पशु यांचा उच्छेद करेल. पहा प्रियानो, परमेश्वराला इतका अधिकार आहे की या पूर्ण म्हणजे जगातील पूर्ण जगातील प्रत्येक देशांवर, माणसावर पूर्ण अधिकार आहे. आणि देवाने म्हटलेलं आहे की अन्नावर, खाण्याच्या अन्नावर देखील देवाला अधिकार आहे. म्हणजे देव काहीही करू शकतो. तर प्रियानो, देव हा दयाळू कृपाळू नाहीच आहे, पण त्याबरोबर त्याला कोप पण येतो. म्हणजे या जगातील आपण पाहत आहे देवाविरुद्ध इतकं माणसं म्हणजे वाईट करत आहेत ना, देवाविरुद्ध खूप वागत आहेत. म्हणजे देवाची इच्छा जे काय आहे ते न जाणता ते आपल्या इच्छेने आपण जीवन जगत आहे. हो प्रियानो, आपण तसं करू नये. आपण ते ख्रिस्ती आहोत, देवाने स्वीकारलेले आपण लेकरं आहोत.
आपण देवाची सुवार्ता गाजवली पाहिजे. देवाला आनंद होत नाही आपले नाश व्हावे किंवा आपण वाईट मार्गात चालून नित्य अशा नरकात जावे. देवाला याने आनंद होत नाही. तर पहा, त्यांनीच आपले मन आपल्याला सांगितलेलं आहे. हेजकेलाचं पुस्तक, त्याच हेजकेलाचं पुस्तक 18 अध्याय 23 वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, दृष्टाच्या मनाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून वाचावं, याने मला संतोष होतो ना. पहा प्रियानो, देवाचं कोप आणि संतोष मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. देवाचा संतोष कशात आहे हे आपल्याला इथं कळलेलं आहे. म्हणजे त्याने काय करावे, आपले दुष्ट म्हणजे वाईट मार्ग जे आहे ते सोडून देवाला स्वीकार केल्याने देवाला संतोष होतो. तर प्रियानो, आपण देवाच्या मार्गात चालावे. देवाने जे काही आपल्यासाठी केलेले आहे, आपल्याला ही संधी दिलेली आहे. कारण अशा महामारीपासून आपल्याला वाचवणारा देवच आहे. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गात चालावे आणि देवाने ही संधी जी दिलेली आहे आपण त्याचा लाभ घ्यावा. आणि मी एवढं सांगते वचन. आणि मी मनापासून आभार मानते सेंट लुक्स चर्च कमिटी, कारण मला ही संधी दिली. त्यामुळे त्यांना धन्यवाद करते. आणि मला एवढं मोठं अनमोल संधी दिली त्यामुळे परमेश्वराचे मी मनापासून आभार मानते. तर मी थँक्यू म्हणते सेंट लुक्स चर्च कमिटी यांना. तर थँक्यू सो मच. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. सेंट लुकस चर्च कमिटी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. चर्चच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे प्रभूमध्ये आभार मानतो. मी प्रदीप दुप्ते, गुड न्यूज चर्च लातूर या ठिकाणाहून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आजचा विषय जो चर्चने दिलेला आहे कोविड-19 संधी की शाप. तर माझं मत तर असं राहील की कोविड-19 हे आपल्यासाठी संधी आहे. आता बरेच जण म्हणतात की बाबा संधी किंवा शाप. आता बऱ्याच जणांचं बरंचसं मत असू शकतं, परंतु मी याच्यावरती माझं मत मांडणार आहे. एक इंजिनियर होता. त्यानं काय केलं की 8-10 मजल्यावरती काम चालू होतं. मग काम चालू असताना खाली मशीन चालू होती. त्याला त्या खालच्या कामगाराचं मन आपल्याकडे वळवायचं होतं. मग त्या इंजिनियरनं त्याच्यासाठी काय केलं की आपल्या खिशामधून एक कॉईन काढला आणि खाली टाकला. कॉईन खाली पडताच त्या कामगाराचं लक्ष त्या कॉईनकडे गेलं. त्यानं ते पाहिलं, ते कॉईन उचललं आणि खिशामध्ये ठेवलं आणि आपलं काम करू लागला. इंजिनियरला त्याच्याकडे काम होतं, परंतु दुसऱ्या वेळेस देखील त्यानं काय केलं, इंजिनियरनं दुसरा एक कॉईन काढला आणि खाली टाकला. खाली कॉईन पडल्यानंतर त्या कामगारानं काय केलं, पाहिलं त्या कॉईनकडे आणि ते कॉईन उचललं आणि खिशामध्ये ठेवलं. आता इंजिनियर म्हणाला की आता मी काय करू, मला तर याच्याकडे काम आहे, तो वरी पाहिले याच्यासाठी मला काय करावं लागेल. मग इंजिनियरने काय केलं, एक खडा घेतला आणि एक खडा खाली टाकला. खडा खाली पडताच त्या कामगाराचं लक्ष त्या खड्याकडे गेलं आणि त्या खड्याकडे गेल्यानंतर तो म्हणाला की कोण आहे बाबा, कुणी खडा मारला मला, म्हणून त्याने वर पाहिलं. याच प्रकारे मला याच्यातून असं सांगायचंय की प्रभू परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला चांगली संधी देतो, काम देतो, पैसा देतो किंवा विविध गोष्टी सुखसोयीच्या पुरवून देतो, त्यावेळेस देवाकडे आपलं लक्ष जात नाही. परंतु ज्यावेळेस देव अशा प्रकारच्या आजाराचा किंवा संकटाचा एखादा खडा आपल्या जीवनामध्ये टाकतो, त्यावेळेस आपलं लक्ष देवाकडे जातं. तर या उदाहरणामधून हे सांगायचं की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकटाचा खडा ज्यावेळेस पडलेला आहे, त्यावेळेस आपलं लक्ष देवाकडे गेलेलं आहे. आता याचा रेफरन्स म्हणून मी सांगतो की स्तोत्रसंहितेचा 106 अध्याय आणि वचन 30 यामध्ये अशा प्रकारचं संकट पृथ्वीवरती आल्यानंतर फिनहास नावाच्या व्यक्तीने स्तोत्रसंहितेचे 106 आणि 30व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की फिनहासाने मध्यस्थीची प्रार्थना केली आणि पृथ्वीवरून पटकी नाहीशी झाली. फिनहास हा आपल्यासारख्याच स्वभावाचा माणूस होता. आता मी म्हणेन की आता कोविड-19 आता हा जो आजार या ठिकाणी आलेला आहे, तर या आजारासाठी सेवक लोकांसाठी किंवा आपण जे ख्रिस्ती बांधव बहीण म्हणतो, आपल्यासाठी ही संधी देवानं उपलब्ध करून दिलेली आहे, ज्या माध्यमातून आपण इतरांसाठी प्रार्थना करू, ख्रिस्ताचं नाव आपण इतरांना सांगू आणि त्याद्वारे लोकांचा विश्वास येशूवरती वाढणार आहे. त्याचप्रकारे दुसरे एक उदाहरण मी सांगतो. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये एलियाबद्दल सांगितलेलं आहे. एलिया हा आपल्या स्वभावाचा माणूस होता. त्याने प्रार्थना केली आणि पृथ्वीवर पाऊस पडणं बंद झालं. 3.5 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही. देवाच्या सेवकाला देवानं त्या ठिकाणी निवडलेलं होतं आणि त्यानं ज्यावेळेस प्रार्थना केली त्यावेळेस अजून देखील पाऊस सुरू झालेला आहे. तर ही एक संधी. आणि त्याच प्रकारे मला आणखीन एक या ठिकाणी उदाहरण सांगावंसं वाटतं
की आपल्या सेवक लोकांसाठी, ख्रिस्ती माणसांसाठी ही संधी आहे की या मार्फत आपण प्रार्थना, आता या माध्यमातून सर्व लोक घरातील जवळ आलेले आहेत, ख्रिस्ताच्या जवळ आलेले आहेत, भीती लोकांच्या मनात बसलेली आहे आणि सर्वजण प्रार्थना करीत आहेत देवाजवळ, आणि सर्व कुटुंब आलेलं आहे आणि समाजातील बांधव देखील या ठिकाणी विश्वासानं आपली प्रार्थना ते पाहत आहेत आणि येशूवर त्यांचा विश्वास वाढतात. फेसबुकच्या माध्यमातून, झूमच्या माध्यमातून लोक हे वचन जास्त प्रमाणात सांगत आहेत आणि जास्त प्रसार देवाच्या वचनाचा होत आहे आणि ख्रिस्त गाजवला जात आहे. तर मी म्हणतो की ही जी आहे ती आपल्यासाठी संधीच आहे. योबाच्या पुस्तकामध्ये 42 अध्याय 10 वचनामध्ये योबानं काय केलेलं आहे, या तशा प्रसंगी योबावर तेवढं संकट आलेलं असताना, आता ही भीतीचं वातावरण आहे, संकट आहे बाहेर, तरी आपण काय करणं गरजेचं आहे की स्वतःपेक्षा इतरांसाठी देखील प्रार्थना करणं गरजेचं आहे. देव आपली तर काळजी घेणारच आहे. योबानं त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि त्यावेळेस देवानं योबाच्या संकटाचा संहार केला आणि इतका आशीर्वाद योबानं त्याला दिलेला आहे. आपल्याला तर देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे यशाया 41:10 मध्ये भिण्याची काही गरज नाही. तू भिवू नको कारण मी तुझा देव आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझी सहाय्य करतो आणि मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. देवाची आज्ञा म्हणजे देवाचं जे आहे, देवाचं जे आशीर्वाद आपल्यावरती आहे ते वचनाप्रमाणे आपल्याला तर देतच आहे. या कोविड-19च्या माध्यमातून आपण घरी बसून अधिक देवाच्या जवळ जात आहोत, आपण अधिक देवाची आराधना भक्ती करत आहोत आणि इतरांसाठी प्रार्थना करत आहोत. देव निश्चित आपल्याला याद्वारे आशीर्वादित करणार आहे. त्याचप्रमाणे स्तोत्र 91:11 यामध्ये देखील देवाने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुझ्या सर्व मार्गात दिव्यातून तुझे रक्षण करतील. आपल्याला स्वतःला तर भ्यायची गरज नाही, परंतु या कोविड-19 मध्ये आपल्याला एक संधी मिळालेली आहे देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी, अधिक प्रार्थना करण्यासाठी, अधिक वचन वाचण्यासाठी, इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि देवाचं नाव उंचावण्यासाठी. देव करो याद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देव. आमेन. वक्तृत्व सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आभार. आता आपल्या पुढे आपलं वक्तृत्व सादर करतील प्रतीक खालसेकर, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च पुणे. त्यानंतर तयार राहतील रेचल ओहळ, युनायटेड चर्च ऑफ ख्राइस्ट शिरूर, आणि त्यानंतर आपलं वक्तृत्व सादर करतील वंदना बेलगीर, सेंट लूक चर्च बल्लारपूर. सर्वांना ख्रिस्तात सलाम. सेंट मॅथ्यूज मराठी चर्च युवक संघाकडनं मी प्रतीक खालसेकर माझे वक्तृत्व सादर करीत आहे. आजचा नेमलेला विषय कोविड-19 संधी की शाप. जगाच्या पाठीवरील प्रत्येक राष्ट्रातील असंख्य लोकांना कोरोना व्हायरस या विषाणूनं गिळंकृत केले आहे. कोविड-19 या भयानक महामारीने गेल्या 8 महिन्यात जगभरात 8 लाख लोकांचा बळी घेतला आहे. सर्व मानवजातीत मृत्यूने थैमान घातले आहे. खरोखरच भयानक वेगाने नाशाकडे जाणाऱ्या या 21व्या शतकातील अंधकारमय जगामध्ये कोविड-19 हा परमेश्वराने पाठवलेला एक शाप आहे की एक असे संकट जे आम्हाला पश्चातापाची आणि परिवर्तनाची संधी देतो. नेहम्या याचा 13वा अध्याय आणि 2रे वचन सांगते, आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. कोविड-19 हा मनुष्य मात्रावर आलेला एक संकट आहे, एक शाप आहे असे आम्ही समजतो, परंतु परमेश्वर या संकटाद्वारे आम्हाला पश्चातापाची संधी देऊन आमचे जीवन परिवर्तित करून आम्हाला आशीर्वादित करतो. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13वे वचन सांगते, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्रातील शापापासून खंडणी भरून सोडविले. यात हेतू हा की अब्राहमाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. तुमच्या आणि माझ्याकरिता ख्रिस्त येशू शाप झाला, परंतु त्याचा परिणाम तुम्ही आणि मी जे परराष्ट्रीय ते आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली. आपल्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. परमेश्वर म्हणतो, माझ्या कल्पना व माझे मार्ग हे मनुष्यांपेक्षा भिन्न आहेत.
देवाचे कार्य करण्याची पद्धत ही मनुष्याला अवगत नसते. आपल्यावर येणारे संकट व आपत्ती यांच्याद्वारा परमेश्वर आपली परीक्षा पाहतो. तो आपला विश्वास पारखतो आणि त्याप्रमाणे देव आपल्याला आशीर्वादित करू इच्छितो. म्हणून कोविड-19 संधी की शाप असा विचार न करता कोविड-19 एक शाप जी आपल्यासाठी एक संधी घेऊन आला आहे, ह्या दृष्टिकोनातून या महामारीकडे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. विश्वासणाऱ्यांना विश्वासाच्या कसोटीतून जावेच लागते. दानिएलाला सिंहाच्या गुहेतून जावे लागले. शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना तप्त अग्नीच्या भट्टीतून जावे लागले. येशूच्या शिष्यांना वादळी समुद्रातून जावे लागले. संकटातून जात असतानाच परमेश्वरावरील आपला विश्वास अधिक आणि अधिक वृद्धिंगत होतो. कोविड-19 या भयानक महामारीतून जात असताना जिथे अंधकारमय जगातील सर्व लोक भयभीत आणि गर्भगळीत झाले आहेत, तेथेच आम्हा ख्रिस्त अनुयायींना एक संधी आहे देवावरील आपला दृढ विश्वास व्यक्त करण्याची. स्तोत्रकर्ता 89 स्तोत्र याच्या 5व्या वचनात म्हणतो, रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी आणि भर दुपारी नाश करणारी पटकी याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडेल, तुझ्या उजव्या बाजूस लक्षवधी पडले तरी ती तुला भिडणार नाही, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून प्रियांनो, अविश्वासू लोकांकरिता कोविड-19 हा एक शाप असेल कदाचित, परंतु आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी ती एक संधी आहे परमेश्वराच्या आश्रयाला जाण्याची. आमेन. प्रभूमध्ये सर्वांना सलाम. माझे नाव रेचल संजय ओहळ, युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट शिरूर. माझा विषय आहे कोरोना संधी की शाप. पाहुनी रचना विश्वाची या काय दिसे मजला, थोराहुनी जो थोर तयाने निर्मिले याला. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. स्तोत्र 19:1. परमेश्वराने ही सृष्टी स्वतःच्या शब्दाने निर्माण केली व त्याने पाहिले हे चांगले आहे. त्याने त्यास आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा व पृथ्वी व्यापून टाका. उत्पत्ती 1:28. सर्व चांगले, उत्तम व सुंदर अशी निर्मिती पाहून त्याने निर्मितीला आशीर्वाद दिला व पुढे त्याच मानवाने त्याचा शब्द मोडला. परमेश्वराने त्याच भूमीला शाप दिला. उत्पत्तीमध्ये आपल्याला देवाचा वरदान आणि शाप पाहायला भेटतो. देव जेव्हा संतुष्ट असतो तेव्हा आशीर्वाद देतो, पण पाप पाहून तो नाराज होतो. आमचा देव दयाळू, कृपाळू व मंदक्रोध आहे, पण तोच देव ईर्ष्यावान आहे. नहूम 1:2-3 मध्ये वचन सांगते, परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा आहे. परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे. जुन्या करारामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं वाचायला भेटतात की जेव्हा मनुष्याचे पाप वाढले तेव्हा देव संतापला व त्याने मनुष्याला शासन केले व ते महामारीच्या रूपात मनुष्यावर पाठवले. उत्पत्ती 3 मध्ये आपल्याला वाचायला भेटते, सर्व प्राणमात्रांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. म्हणून परमेश्वर नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचे अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. पुढे नीतिमान नोहा, त्याचे कुटुंब आणि प्राणपशूंचा एक जोडा सोडता जलप्रलयाने संपूर्ण पृथ्वीचा नाश केला. पुढे मोशे अहरोनाच्या काळात अविश्वास, गर्व, व्यभिचार, भ्रष्टाचार, देवाविरुद्ध, सेवकाविरुद्ध केलेली कुरकुर अशा अनेक कारणांमुळे मानवावर महामारी जसे संकट येत गेले. हा परमेश्वराचा मानवाविषयीचा क्रोध होता जो महामारीच्या रूपात मानवावर आला. आज जगाची परिस्थिती काही तशीच आहे जशी नोहाच्या काळात, मोशेच्या काळात होती. माणूस नवे शोध करत प्रगत होत चालला आहे, पण त्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेवर गर्व झाला आहे. तो परमेश्वराची मान, प्रतिष्ठा, पैसा, सम्मान हे सगळे देऊन मूर्तीपूजक झाला आहे. व्यसनांमध्ये बुडाला आहे, व्यभिचारांच्या आहारी गेला आहे, भ्रष्टाचार करता करता निडर झाला आहे व दयाळू, कृपाळू देव याच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ लागला आहे. मग परमेश्वराला क्रोध येणार नाही का? देव संतापला व कोरोना नावाच्या या विषाणूने जगाला व्यापले. चीनमध्ये उदय पावलेला हा विषाणू नैसर्गिक की मानवनिर्मित, या वादाचा आता काय फायदा? या विषाणूने जगात मृत्यूचे थैमान घातले ते खरे नाही काय?
कधी कधी वाटते हा कोरोना व्हायरस काही देवाचा मानवाला मिळालेला शाप तर नाही ना. कारण क्षणात जग थांबले, लोक अन्न करू लागले, नोकरी व्यवसाय हातातून गेले. विलापगीत 1:1 प्रमाणे लोक उसासे टाकून अन्न करू लागले. विलापगीत 1:10 प्रमाणे लोकांनी गजबजलेली ठिकाणे एकांतात बसली. विलापगीत 2:7 प्रमाणे परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला. मंदिरे बंद झाली, चर्चमधील उपासना बंद झाल्या. हा परमेश्वराचा मिळालेला शाप नव्हे काय? नक्कीच आहे. पण परमेश्वराचे वचन इयोब 17 मध्ये सांगते, परमेश्वर ज्याला शासन करतो तो धन्य. सर्व सामर्थ्याचे शासन तू तुच्छ मानू नकोस. म्हणून या कोविड-19च्या मागे परमेश्वराचा काही उद्देश आहे. जर तो आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला ही एक संधी वाटेल. देवाचे वचन आमोस 5:4 मध्ये सांगते, जो मला शरण जाईल तो वाचेल. या कोरोनामुळे आपण परमेश्वराला शरण जावे, आपण पापाच्या मार्गापासून वळावे, हा परमेश्वराचा उद्देश आहे. जर निर्वेशनातील लोकांसारखा आज आपण परमेश्वराचा धावा केला तर नक्कीच तो आपला क्रोध आवडेल. विलापगीत 3 प्रमाणे मी परमेश्वराचा धावा केला व तो माझ्या जवळ येऊन म्हणाला, भिवू नकोस. जर या कोविड-19 मुळे आपण परमेश्वराच्या जवळ गेलो आहोत तर नक्कीच ही आपल्याला एक चांगली संधी आहे. आपल्याला पापांचा पश्चाताप करण्याची संधी आहे. संतती हे देवाने दिलेले धन आहे आणि त्याला परमेश्वराच्या सेवेत वाढवण्याची ही एक संधी आहे. सर्व श्रीमंत गरीब सर्व एकत्र येऊन या कोरोनाशी लढत आहेत. प्रत्येक घरात प्रार्थनेची वेदी तयार झाली आहे. परमेश्वराचे वचन विलापगीत 3:40 मध्ये सांगते, हा काळ आपला मार्ग तपासण्याची व परमेश्वराला शरण जाण्याचा आहे. शेवटी कोरोना ही एक चांगली संधी म्हणावीशी वाटते. शेवटी परमेश्वर चरणी हीच प्रार्थना. विलापगीत 5:21 हे परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या जवळ घे, म्हणजे आम्ही वळू आणि आम्हाला आमचे पूर्वीचे दिवस परत आण. शेवटी कोरोना ही एक चांगली संधी आहे. देवाने आपल्याला पश्चातापासाठी दिलेली ही एक चांगली संधी आहे असेच म्हणावेसे वाटते. धन्यवाद. प्रभु यीशु मसीह के मधुर नाम में आप सभी को मेरा सादर सलाम। मेरा नाम वंदना मार्टिन बेलगिर है और मैं सेंट लुक चर्च बल्लारपुर के कलीसिया की सदस्य हूँ। मैं सबसे पहले जीवित परमेश्वर को तहे दिल से धन्यवाद देती हूँ कि इस राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा में मुझे सहभागी होने का अवसर मिला। उसी प्रकार मैं धन्यवाद देती हूँ पूरे टीम को जिन्होंने कोविड के चलते तालाबंदी की स्थिति में केवल और केवल परमेश्वर की महिमा के लिए इस स्पर्धा का आयोजन किया है। आइए इस वक्त हम आज के विषय की ओर बढ़ते हैं और आज की स्पर्धा का विषय है कोविड-19 सुअवसर या अभिशाप। आज पूरे विश्व में जिस भयानक गंभीर समस्या से हम गुजर रहे हैं वो है कोविड-19 और इसी आपातकालीन स्थिति को ध्यान में रखते हुए पूरे विश्व में तालाबंदी यानी लॉकडाउन करने का निर्णय सरकार को लेना पड़ा। क्या है कोविड-19 और क्यों हमें इस समस्या का सामना करना पड़ रहा है, ये सवाल बार बार हमारे मनों में आता है। और उसी प्रकार आज के विषय के अनुसार भी और एक सवाल हमारे सामने आता है कि कोविड-19 हमारे लिए सुअवसर है या शाप। मसीह में मेरे प्रिय भाइयों और बहनों, ये सारे सवालों के जवाब हमें प्राप्त करने का एक ही माध्यम है और वो है बाइबल। कोविड-19 इस पूरे विश्व में आने का मुख्य कारण है बाइबल की भविष्यवाणियां पूरी हो। प्रकाशित वाक्य इसका 22वां अध्याय 7वां वचन कहता है, देख मैं शीघ्र आने वाला हूँ, धन्य है वे जो इस भविष्यवाणी को मानते हैं। हमारे प्रभु यीशु मसीह का आगमन जब निकट होगा तब हमें भविष्यवाणी के अनुसार कई विपत्तियों का सामना करना पड़ेगा, परंतु वचन कहता है पहला थिस्सलुनीकी इसका 5वां अध्याय 18वां वचन, हर बात में धन्यवाद करो क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है। कठिन परिस्थिति में धन्यवाद प्रभु कहना कितना कठिन है ना, पर हमारे परमेश्वर की यही इच्छा है। बाइबल हमें स्पष्ट रूप से बताती है इस संसार में जो हुआ है, जो हो रहा है और जो होने वाला है, ये सारी बातें परमेश्वर की इच्छा के अनुसार होती है। उसी प्रकार ये तालाबंदी का भी उल्लेख बाइबल में दिया गया है। यशायाह इसका 26वां अध्याय 20वां वचन कहता है, हे मेरे लोगों आओ अपने कोठरी में प्रवेश करके किवाड़ों को बंद करो, जब तक क्रोध शांत न हो तब तक छिपा रखो। इससे तो यही जाहिर होता है कि कोविड-19 परमेश्वर का क्रोध है, पर परमेश्वर का क्रोध क्यों बढ़ रहा है? प्रियो, आज इस संसार में पाप का प्रमाण इतना बढ़ चुका है, जैसे मूर्ति पूजा, व्यभिचार, अशुद्धता, लालच और ऐसे कई अपराधों के हम अधीन हो चुके हैं। उसी प्रकार आज के युग में मनुष्य इतना व्यस्त हो चुका है कि हमारे पास परमेश्वर के लिए समय नहीं है।
मुझे तो ऐसा लगता है कि इस भीड़ भाड़ के जीवन में हम परमेश्वर का अस्तित्व ही भूलते जा रहे हैं। पुराने नियम में जब हम लोग देखते हैं, सदम और अमोरा में जब पाप का प्रमाण बढ़ गया था तो परमेश्वर ने उसका विनाश किया। उत्पत्ति अध्याय 6 में जब पृथ्वी परमेश्वर की दृष्टि में बिगड़ गई थी तो परमेश्वर ने केवल नूह के परिवार को छोड़कर सारी मनुष्य जाति का विनाश किया था। परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन लूत के पत्नी ने किया। हनन्याह और सफीरा ने परमेश्वर से झूठ बोला, तब उनके साथ क्या हुआ ये हम सब जानते हैं। ये सारी बातें जब हम लोग देखते हैं तो हमें ऐसा लगता है ना कि कोविड-19 परमेश्वर ने दी हमें पापों की सजा हो सकती है। प्रियो, ये सोचना हमारा स्वाभाविक है, पर हम गलत सोचते हैं, क्योंकि हमारे पाप की सजा यीशु मसीह ने 2020 वर्ष पहले क्रूस पर अपनी जान देकर चुकाई है। मसीहत में मेरे प्रिय भाई और बहनों, कोविड-19 हमारे लिए शाप नहीं है, परमेश्वर की ओर से पश्चाताप और मन फिराने का एक सुअवसर है। जिस प्रकार दाऊद और योना ने अपराध किया था और जब उन पर संकट आया और जब उन्हें उनके अपराध का एहसास हुआ तब उन्होंने पश्चाताप किया, उपवास प्रार्थना किया और परमेश्वर ने उन्हें उन संकट से बचाया। आज कोविड-19 पुराने मनुष्यत्व और नए मनुष्यत्व के बीच में हमारे लिए एक दरवाजा है। पर दूसरा कोरिन्थियों का 5वां अध्याय 17वां वचन कहता है, सो यदि कोई मसीह में है तो वो नई सृष्टि है, पुरानी बातें बीत गई, देखो अब सब नई हो गई। नए सृष्टि में प्रदार्पण करने के लिए हमें मन फिराकर यीशु मसीह की बाट जोहना है। यीशु मसीह कौन सी घड़ी आएगा ये हम नहीं जानते, पर जब भी आएगा वो अपने कलीसिया को सजी हुई दुल्हन की तरह देखना चाहता है। इफिसियों 5:27 कहता है, और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर अपने पास खड़ी करे जिसमें ना कलंक, ना कोई झुरी, न कोई ऐसी वस्तु हो वरन पवित्र और निर्दोष हो। परमेश्वर ने हमें कोविड-19 के रूप में एक सुनहरा अवसर दिया है कि हम पवित्र और निर्दोष बने। इसीलिए इफिसियों 5:16 में पौलुस कहता है, अवसर का बहुमूल्य जानो क्योंकि दिन बुरे हैं। मसीहत में मेरे प्रिय भाई और बहनों, इस सुअवसर को न गवाते हुए निरंतर प्रार्थना में लगे रहना है। परमेश्वर का वादा है हमसे कि वो सारे विपत्तियों से हमें बचाएगा। मत्ती 24:35 कहता है, आकाश और पृथ्वी टल जाएंगे परंतु परमेश्वर की बातें कभी न टलेगी। थँक यू। वक्तृत्व सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आभार। आता आपल्या पुढे येत आहे सियोन दिवेकर, पुनर्स्थापित चर्च ऑफ क्राइस्ट बारामती, आणि त्यानंतर आपलं वक्तृत्व सादर करतील स्वप्नाली चक्रनारायण, क्राइस्ट चर्च नेवासा, आणि त्यानंतर तयार राहतील स्वाती साळवी, पंचहोत चर्च पुणे। ज्या प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, ज्या महान देवाने त्याच्या लोकांसाठी समुद्र दुभागला, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्या पुत्राने तुमच्या आणि माझ्या पापासाठी आपला प्राण दिला व त्याद्वारे तारण दिले व जो पुन्हा आपल्यासाठी येणार आहे, यांना स्मरून मी सियोन संदीप दिवेकर, पुनर्स्थापित चर्च ऑफ क्राइस्ट बारामती येथून जो आजचा आपला विषय आहे त्याच्यावर माझं वक्तृत्व सादर करू इच्छितो। प्रियांनो, आज जर आपण परिस्थिती बाहेर बघितली तर कोरोनामुळे अत्यंत भयानक परिस्थिती आहे। खूप लोक घाबरलेले आहेत, अनेक नवीन रुग्ण सापडत आहे, अनेक लोक रोज मरत आहे, हे पूर्ण जग स्तब्ध झालेलं आहे। आज हा कोरोना आपल्या दाराशी येऊन पोहोचला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला प्रश्न पडतो की कोविड-19 ही एक संधी आहे का हा एक शाप आहे? आणि प्रियांनो, ह्याचं उत्तर देण्यासाठी मला तुमच्या सर्वांचं लक्ष वेधित करायचंय निर्गमाच्या पुस्तकाकडे। तिथे आपण बघतो की फारो राजाने इस्रायल लोकांना बंदी बनवून ठेवलं होतं। परमेश्वर मोशेद्वारे सारखं त्याला सांगत होता की तू माझ्या लोकांना सोड, पण तो काय ऐकायला तयार नव्हता। अशा वेळेस परमेश्वर क्रोधित झाला। त्याने ठरवलं की मी या मिस्र राष्ट्रावर पीडा पाठवेल आणि प्रत्येक पीडा पाठवण्याआधी प्रियांनो मोशेद्वारे तो त्याला सावध करत होता, तो त्याला संधी देत होता की तू माझ्या लोकांना सोड, नाहीतर मी पीडा पाठवेल। आणि प्रियांनो, या संधीचं फारो राजा आपलं मन घट्ट करून या प्रत्येक संधीचं तो अवमान करत होता आणि हे अवमान केल्यामुळे ती संधी मिस्र राष्ट्रासाठी शापासी झाली।
आणि जर तुम्ही आता मला विचाराल की कोविड-19 ही संधी आहे का हे एक शाप आहे, तर मी म्हणाल हा एक शाप आहे. हो, हा शाप आहे. हा शाप आहे त्या लोकांसाठी जे पापांनी भरलेले आहेत. हा शाप आहे त्या लोकांसाठी जे वासनांनी युक्त असे लोक आहे. हा शाप आहे त्या लोकांसाठी जे या जगामध्ये, जगाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रमलेले आहेत. हा शाप आहे सर्व पापी लोकांसाठी. ते देवाला विसरलेले आहेत. ते सर्व लोक ख्रिस्ताला विसरले आहेत. ते लोक सार्वकालिक जीवनाला मुकले आहेत. पण प्रियांनो, आपला देव हा फार महान आहे. तो दयाळू आहे. तो कनवाळू आहे. तो आपल्यावर प्रेम करतो. तो ह्या स्थितीमध्ये देखील आपल्याला एक संधी देत आहे. आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला उधाळ्या पुत्राचं उदाहरण देऊ इच्छितो. उधाळे पुत्र ज्याने आपल्या बापाकडं आपल्या हिस्सेची मालमत्ता मागितली, ती घेतली व तो दूर देशी गेला. मित्रांबरोबर त्यांनी मजा हजा केली, चैनबाजी केली, सर्व त्यांनी मालमत्ता संपवली. मालमत्ता संपल्यानंतर त्याला अडचणी येऊ लागल्या. खायला काही भेटत नव्हतं, घालायला वस्त्र नव्हते, राहायला घर नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्याला जाणीव झाली की मी माझ्या वडिलाच्या घरी होतो त्यावेळेस मी सुखी होतो. मला वस्त्र मिळत होते, मला खायला जेवण मिळत होतं, मला राहायला घर होतं. आणि प्रियांनो, त्याला पश्चाताप झाला. तो म्हणला मी माझ्या वडिलाविरुद्ध, माझ्या बापाविरुद्ध, तसंच मी स्वर्गाविरुद्ध पाप केलंय. ही जाणीव त्याला झाली आणि त्यांनी ठरवलं की मी माझ्या बापाकडे परत जाईल. आणि प्रियांनो, तो ज्यावेळेस त्याच्या बापाकडे परत गेला, आपण बघतो की बाप त्याला बघून तो काही बोलला नाही, तो काही चिडला नाही. त्याला जवळ घेतलं, मिठी मारली आणि आनंदाने स्वीकार केला. आज प्रियांनो, हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज तुम्ही कितीही पापाने भरलेला असाल, आज देव तुमच्यावर पुन्हा एकदा प्रीती करू इच्छितो. आज तुम्ही पश्चाताप करा, देव तुमचा स्वीकार करेल. प्रियांनो, आज कदाचित देव म्हणत आहे, अरे बाबा मी तुझ्यावर खूप प्रीती करतो. ख्रिस्त कदाचित म्हणत असेल की मी तुला तारण दिले, तुझ्या पापासाठी मी मरण पावलं. सोड सोड हे पापी जीवन. काय या जगाच्या गोष्टीसाठी तू पळतोयस? ही धावपळ तू थांबव, पश्चाताप कर. मी तुला सार्वकालिक जीवन देईन. आज प्रियांनो, या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण घरात आहोत. आपल्याकडे वेळ आहे, त्यातच आपल्याला संधी आहे. संधी आहे आपलं आणि ख्रिस्ताचं नातं हे दृढ करण्यासाठी. संधी आहे प्रार्थनेत वाढण्यासाठी. संधी आहे वचन आत्मसात करण्यासाठी. हो प्रियांनो, संधी आहे आत्मिक वाढ आपली होण्यासाठी. संधी आहे सार्वकालिक जीवनाचे भागीदार होण्यासाठी. प्रियांनो, वेळ कमी आहे, ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. वेळ आहे तोवर समर्पित व्हा, पश्चाताप करा. कारण देवाचं वचन यशया 55:6 मध्ये असे म्हणते, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवरच त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. आज आपल्याला संधी आहे. ते संधीचा लाभ घेऊन आपण सार्वकालिक जीवनाचे लाभधारी होतो का त्याचे शाप बनून आपण पुढे नरक भोगणार, हा निर्णय तुमचा आहे. आमेन. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. मी स्वप्नाली विश्वास चक्रनारायण, क्राइस्ट चर्च वाळकी येथील पालखीनबाई. आजचा आपला वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे कोविड-19 ही एक संधी की शाप. आजची परिस्थिती पाहता ख्रिस्ती व ख्रिस्ती इतर व्यक्तींनी विचार करण्याची संधी व शाप यावर विचार करण्याचा हा उपक्रम सेंट लूक चर्चने समोर आणला आहे. यामध्ये दैवी योजना व दैवी संधी देखील उपलब्ध होईल हे दिसून येते. या कारण म्हणजे मानवी विचार, आचार, उच्चार याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे व यामध्ये ख्रिस्तावरती विश्वास, श्रद्धा व आशा ही पाहावयास मिळेल आणि महत्वाचे म्हणजे संधी देखील प्राप्त होईल. वरील विषयानुसार आजच्या जगाकडे पाहिले असता संपूर्ण जग हे भयभीत, हाहाकारात व दुःखात गढून गेलेले दिसते. कारण की जगामध्ये अशा काही घटना घडल्या, त्या घटनांमुळे मानवी जीवन हे संकटामध्ये ओढवलेलं दिसून येतं. मानवी जीवनाला काळिमा फासणारी घटना म्हणजे कधीही कोठेही बंद न पडणारी मंदिरे, ती देखील आज ओस पडली. कुठलीही परिस्थिती असो, कुठलंही संकट असो, उदाहरणार्थ दंगली, दुष्काळ, महामारी, आजार इत्यादी येऊन गेले, परंतु देवाची भक्ती कधीही बंद पडली नाही. परंतु आजच्या काळात कोविड-19च्या दरम्यान ही देवाची भक्ती देखील बंद पडली.
पवित्र शास्त्राप्रमाणे जर आपण बघितले, पहिले ग्रंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये प्रीतीला श्रेष्ठत्व दिलेले आहे. परंतु या काळात प्रीती थंडावलेली पाहावयास मिळते. अर्थव्यवस्था ढासळली, त्यामुळे भारतीय बाजारपेठा मंदावल्या. यामुळे गोरगरीब सर्वसामान्य व्यवसाय यावर देखील परिणाम झाला. या समस्येकडे पाहत असता ख्रिस्ती व ख्रिस्ती इतर व्यक्ती यांवर उपासमारीची देखील वेळ आली. यामध्ये विशेष करून पूर्वीच्या काळात दुष्काळही पडायचे, पण त्यावेळेस कधीही अर्थव्यवस्था ढासळलेली आढळली नाही. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त, अस्ताव्यस्त झाले. यामुळे नातेसंबंध, प्रेम, ऐक्य, जिव्हाळा, आपुलकी, सेवा या सर्व गोष्टी कौटुंबिक जीवनाशी निगडीत होत्या. परंतु या काळात त्या संपुष्टात आल्याचे दिसून येते. पवित्र शास्त्रानुसार आपण पाहिले असता लक्षात येते की देवाचे दैवी गुण आपणास दिसून येतील. योहान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली हे दिसते. यामध्ये देवाचे पहिले दैवी पण दिसते. देवाने जगावर प्रीती केली हे दिसते, यामध्ये देवाचे पहिले दैवी पण दिसते. उदाहरणार्थ योना याचा 3रा अध्याय आणि 1 ते 10 वचनांमध्ये योना संदेशाद्वारे सांगण्यात येते की पश्चाताप करा, पश्चाताप करा. यामध्ये देवाची योजना पाहावयास मिळते. ती म्हणजे जर मनुष्याने पापाचा पश्चाताप केला तर मनुष्याचा नाश होणार नाही. ही एक दैवी संधी देवाच्या प्रीतीत आपल्याला पाहावयास मिळते. त्याच पद्धतीने मत्तय ह्याचा 21वा अध्याय आणि 12 ते 17 या वचनामध्ये दुसरे दैवी रूप दिसून येते. यामध्ये देव हा क्रोधित, न्यायाधीश, शासनकर्ता हे गुण पाहावयास मिळतात. याचा अर्थ जो व्यक्ती देवाच्या कार्यात किंवा देवाच्या इच्छेच्या विरोधात वागतो त्यावेळी त्याला वरील प्रमाणे संधी देतो, परंतु त्याच्या दुसऱ्या दैवी गुणात शासन देखील करतो. ह्याचं जर उदाहरण बघितलं तर अंजिराचं झाड. मत्तय ह्याचा 21वा अध्याय 18 ते 12 या वचनामध्ये येशूला भूक लागली. यातून येशूची गरज दिसते. यातून दैवी गरज देखील दिसून येते. यामध्ये अंजिराचं झाड हिरवेगार बहरलेले होते. अंजिराचं झाड हिरवेगार बहरलेलं दिसत होतं. ते अगदी टवटवीत असं होतं, पण त्याच्या ठाई फळ नव्हतं. त्यामुळे येशूने या वचनात शाप दिल्याचे दिसून येते. या वचनामध्ये देवाने शाप दिल्याचं देखील आपल्याला दिसून येते. याचा अर्थ अंजिराचे झाड म्हणजे मानवी देह म्हणून आपणास पाहावयास मिळतो. देवात अंजिराचं झाड हे आपणास मानवी देह म्हणून पाहावयास मिळतो. या वचनानुसार देवाची दैवी योजना व मानवी विचार यामध्ये फरक जाणवतो. कारण दैवी योजना ही कल्पनासाठी, परंतु मानवी स्वार्थी वृत्तीमुळे दैवी योजनेला आडभिंत आल्याचे दिसून येते. म्हणून आजच्या या काळात कोविड-19 या आजारातून जात असताना आपण मनुष्याने दैवी योजनेकडे दुर्लक्ष न करता आत्मपरीक्षण करून देवाकडे लक्ष केंद्रित करून आपले जीवन देवाला समर्पित करावे. यातून आपले जीवन सुरक्षित करावे. हे जर साध्य करता आले तर आपल्याला या परिस्थितीतून जाता येईल. या परिस्थितीतून आपल्याला जाता देखील येईल. त्यासाठी देवाचे वचन सांगते की स्तोत्रसंहिता ह्याचा 23वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये जी व्यक्ती देवाच्या सानिध्यात आहे त्याला कोणत्याही संकटाला भिण्याचे कारण नाही. जी व्यक्ती देवाच्या सानिध्यात आहे त्याला कुठल्याही संकटाला भिण्याचे कारण नाही. कारण देव मानवाबरोबर आहे. तो मानवाची काळजी करतो आणि सुरक्षा देखील करतो. एकंदरीत पाहता ही एक दैवी संधी असल्याचे देखील निदर्शनास येते. म्हणून मानवाने पश्चातापी जीवनाद्वारे आजच्या शापाला सामोरे जाण्याची देखील गरज आहे. ही दैवी गरज पूर्ण करण्यासाठी प्रभू आपणास सहाय्य करो ही प्रभूचरणी प्रार्थना. तसेच देवाची सेवा करण्यास संत लूक चर्च, फुलेनगर चर्च, आचार्य, पास्टोरेट कमिटी, लहान थोर सभासद यांचे प्रभूमध्ये मी आभार मानते. कारण या चर्चने हा उपक्रम राबवला. यातून सर्वांना आध्यात्मिक बोध व दैवी संधी करून दिली. याबद्दल चक्रनारायण पाळक साहेब व कुटुंबाकडून आपण सर्वांस प्रभूमध्ये धन्यवाद. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. मी स्वाती नितीन साळवी, पवित्र नाम देवालय, पंचवट, पुणे या चर्चची सभासद असून सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानते की त्याने मला सुंदर अशी संधी दिली त्याला गौरवण्यासाठी. तसेच सेंट लूक चर्चला 32व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देते. या दिवसाचे औचित्य साधून कोविड-19 संधी की शाप हा ज्वलंत विषय निवडून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल चर्चचे अध्यक्ष रेव्हरंड सुधीर गायकवाड
व समस्त वडील वर्गाचे आभार मानते. प्रियांनो, कोविड-19 हा आजार आपल्या सर्वांनाच नवा आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन ही कधी न ऐकलेली गोष्ट आपण प्रथमच अनुभवली. सर्व शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस बंद झाले. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे देखील बंद झाले. परंतु घरात मात्र वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर पवित्र शास्त्र वाचन, बायबल स्टडी, प्रार्थना सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थाने ख्रिस्ती माणूस म्हणून आपण आध्यात्मिकरित्या किती मजबूत, किती बळकट आहोत हे शोधण्याचा सर्वच प्रयत्न करू लागले. पवित्र शास्त्राद्वारे जुन्या करारात आपल्याला दिसून येते की आदाम हवेद्वारे पाप जगात आले आणि परमेश्वराने आदाम, हवा आणि भुरळ घालणाऱ्या सर्पाला शाप दिलेला आहे. त्यानंतर पाहिलं तर मानवी दृष्ट्या इतकी वाढली की मानव निर्माण केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला व त्याने पृथ्वीवर 40 दिवस व 40 रात्र पाऊस पाडला. या जलप्रलयाद्वारे नोहाच्या कुटुंबाव्यतिरिक्त सर्व मरण पावले. त्यानंतर देवाने मिस्र देशावर 10 प्रकारच्या पिढ्या आणल्या. परंतु परमेश्वराची इच्छा त्याच्या लोकांवर पिढ्या आणण्याची, शाप आणण्याची कधीच नव्हती व नाही. संत पौल म्हणतो त्याप्रमाणे 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनांविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. आणि कोविड-19 द्वारे परमेश्वराने आपल्यावर शाप जरी आणला असला तरी देखील संधी पण तोच देणारा आहे. आणि कोविड-19 द्वारे आपल्याला मिळालेली ही एक नवी संधीच आहे. नव्या करारात जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताला खांबी खेळले असताना त्याच्या शेजारी 2 चोरांना देखील खेळले होते आणि त्या 2 चोरांपैकी एका चोराने येशूला पाहिले व त्याची निंदा करून त्याला म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, मग स्वतःला व आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्या चोराने मात्र निषेध केला व त्याला म्हणाला, आपण आपल्या कृत्यांची फळे भोगत आहोत. आपल्याला मिळालेली शिक्षा योग्य आहे, परंतु याने अयोग्य असे काही केलेले नाही. दुसऱ्या चोराने बरोबर संधी साधली व येशूला म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि विश्वासपूर्वक म्हटलेल्या चोराच्या या विधानावरून येशू त्याला म्हणाला, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. परमेश्वराने तात्काळ त्याला तारण दिलेलं आहे. दोन्ही चोरांना समान संधी प्राप्त झाली होती, परंतु दुसऱ्या चोराने मात्र संधी न दवडता संधी साधून स्वतःचं तारण प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे अंजिराच्या निष्फळ झाडाच्या दृष्टांताद्वारे आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की कोणी एकाने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते आणि त्या झाडाला फळ आले की नाही ते पाहाव्यास तो तेथे आला असता त्याला फळ काही आढळलेलं नाही. आणि तेव्हा त्याने त्याच्या माळ्याला बोलावून म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी या ठिकाणी झाडाला फळ आले की नाही हे पाहावयास येत आहे, परंतु मला ते काही आढळत नाही. तेव्हा ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. माळ्याने मालकाला म्हणाला, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे त्याच्या भोवती खणून मी खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडावे. हा माळी त्या मालकाकडे झाडासाठी विनवणी करत आहे, एक नवी संधी मागत आहे. तसंच प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्यासाठी त्याच्या पित्याकडे एक नवी संधी मागत आहे. आणि खरोखर परमेश्वराने कोविड-19 द्वारे आपल्याला देऊ केलेली एक नवी संधीच आहे. या संधीचा आपल्या जीवनात उपयोग करून आपण स्वतःचं तारण प्राप्त करून घेणे खूप गरजेचं आहे. नाहीतर आपली गत इर्मया 8:20 प्रमाणे सुगी सरली, हंगाम आटोपला पण आमचे तारण झाले नाही असे होता कामा नये. कोविड-19 हा जागतिक पातळीवरील भयानक स्वरूपाचा जरी आजार असला तरी देखील परमेश्वराने आपल्याला नवी दिलेली एक मोठी संधी आहे आणि या संधीद्वारेच आपण आपली तारण प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. या आपल्या विश्वासामध्ये आपण दृढ राहून परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची हीच ती योग्य वेळ आलेली आहे. सेनाधीश परमेश्वर होशे 14:9 द्वारे म्हणतो, जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील व पातकी त्यात अडखळून पडतील. आमीन. वक्तृत्व सादर केलेल्या 3 स्पर्धकांचे आम्ही आभार मानतो. या ठिकाणी आपली वक्तृत्व स्पर्धा समाप्त झाली आहे असे मी घोषित करतो. फिरून एक वार सर्व स्पर्धकांचे आम्ही आभार मानतो, तसेच सर्व श्रोत्यांचे आम्ही आभार मानतो. यावेळेस आपल्यासमोर जी उत्सुकता आहे ती म्हणजे स्पर्धेचा निकाल, आणि तो निकाल आज सायंकाळी 7 वाजता आम्ही जाहीर करणार आहोत. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो.
धन्यवाद.